नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे नवीन व्हॅकन्सी. ही व्हॅकन्सी निघाली आहे, मुगलीजवळ निघालेली आहे. तर कार्यालय मुख्य चिकित्सित एवं संस्था अधिकारी, समिती राष्ट्रीय संस्था मिशन जिल्हा ह्या ठिकाणी निघालेली आहे. ह्यांची नाही का NHMमध्ये आहे जागा ही. तर नाही का ही या ठिकाणी दिनांक 7/6/2026ला रिलीज झालेली आहे. तर ह्या जागेमध्ये नाही का लास्ट तारीख त्यांची काय आहे बघूयात आपण. लास्ट तारीख त्यांची 20/6/2026 आहे. म्हणजे 20/6/2026ला लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर फॉर्म भरावे. 23/6/2026 पर्यंत 5:30 म्हणजे 5:30 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. तर ही त्यांची वेबसाईट दिलेली आहे त्यांनी www.mugli.government.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे नोटिफिकेशन भेटेल. तर आपण व्हॅकन्सी कोणते आहेत बघूयात आता. ह्या ठिकाणी नाही का त्यांनी 25-26ची व्हॅकन्सी काढलेली आहे. तर त्यांची 20/6/2026 लास्ट डेट सांगितलेली आहे. ही वेबसाईट दिलेली आहे परत एकदा आहे. ह्या ठिकाणी कॅटेगरी वाईज नाही का त्यांनी म्हणजे व्हॅकन्सी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. लॅबोरेटरीसाठी नाही का त्यांनी व्हॅकन्सी काढलेल्या आहेत 2. म्हणजे ह्या ठिकाणी कॅटेगरी वाईज टाकलेलं आहे UR ST SC OBC नुसार. तर ह्याच्यामध्ये नाही का हायर सेकंडरी आहे, बायोलॉजीचं आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये नाही का DMLT झालेलं पाहिजे आपल्याला. CMLT आहे, नंतर BMLT आहे ह्याच्यामध्ये. हे सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये. यानंतर फिजिओथेरपीचं आहे, NHMमध्येच आहे. ह्याचं पण 3 व्हॅकन्सी आहे. ह्याच्यामध्ये पण त्यांची BPTची डिग्री पाहिजे त्यांना कंप्लीट. त्यानंतर फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टला 1 जागा आहे. त्यांच्यामध्ये पण त्यांना डिग्री कंपल्सरी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये पेमेंट पण चांगलं आहे, 16,500 आहे पेमेंट. तर ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण आहे, न्यूट्रिशनल काउन्सलर आहे. त्यांचं पण पेमेंट 12,000 सांगितलेलं आहे. MSc झालेलं पाहिजे होम सायन्समधलं. नंतर आयाबाई पण आहे, त्याच्यावर 3 व्हॅकन्सी आहेत. 8,800 सॅलरी आहे, 8वी पास पाहिजे. क्लीनरसाठी पण आहे, त्यांच्यामध्ये पण 8,800 जागा निघालेल्या आहे, 8वी पास पाहिजे. स्टाफ नर्स आहे ह्या ठिकाणी स्टाफ नर्सची पण जागा दिलेली आहे. 12 बेड ICUचे किंवा पिडॅट्रिक वॉर्डचे 30 बेडचं हे व्हॅकन्सीमध्ये ॲड केलेलं आहे त्यांनी. नंतर PICU SDUचं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये टोटल 27 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. हे व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज काढलेल्या आहेत. यांना पगार 16,500 एवढं दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आपलं किंवा GNM झालेलं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. BSc नर्सिंग GNM झालेलं पाहिजे, पासआउट पाहिजे आपण. आणि त्याच्यामध्ये नाही का आपलं रजिस्ट्रेशन रिन्युअल पण झालेलं पाहिजे, ह्याच्यामध्ये कंपल्सरी सांगितलेलं आहे. त्यानंतर नर्सिंग ऑफिसरची पण जागा निघालेली आहे, 12 व्हॅकन्सी आहे त्याच्यामध्ये. ह्यांना 16,500 पेमेंट आहे. ह्याच्यामध्ये पण त्यांनी BSc नर्सिंग सांगितलेलं आहे आणि GNM झालेलं पण हे सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये GNM पासआउट पाहिजे, BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आणि नर्सिंगचं आपलं रजिस्ट्रेशन पाहिजे. नंतर ऑडिटोलॉजिस्ट आहे, काउन्सलर आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हे आपल्यासाठीच आहे, स्टाफ नर्ससाठी. AMW HWCसाठी पाहिजे. त्याच्यामध्ये 21 जागा आहेत. कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे, 16,500च्या जागा आहे. याच्यामध्ये पण आपल्याला BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आणि PBBSc नर्सिंग झालेलं पाहिजे. हे 2 व्हॅकन्सीवाल्यांसाठी आहे. ह्यामध्ये GNM इन्क्लूड नाही आहेत आणि आपलं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे ह्या ठिकाणी सांगितलेल्यानंतर. काउन्सलर पण आहे, ब्लड बँकसाठी पाहिजे त्यांना 1 जागा सांगितलेली आहे. नंतर रेडिओग्राफी हे सगळे NHM थ्रू जागा निघालेल्या आहेत. ह्यामध्ये जागेमध्ये बरेच सांगितलेल्यानंतर ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे MPWची पण जागा आहे, UHWCसाठी आहे, अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरसाठी निघालेली ही 2 व्हॅकन्सी आहे. 14,000 पगार आहे याच्यामध्ये, चांगली व्हॅकन्सी. याच्यामध्ये त्यांचं 12th सायन्स पासआउट पाहिजे आणि डिग्री वगैरे पॅरामेडिकलची कंप्लीट पाहिजे. या ठिकाणी बरेच व्हॅकन्सी निघालेले. विशेष म्हणजे आपली स्टाफ नर्सची पण आहे व्हॅकन्सी. तर ह्यांचे नाही का आवेदन म्हणजे फॉर्म कधीपासून सुरू भरायचे आहेत आपल्याला, 2/6/2026 पासून तर 20/6/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ही त्यांची वेबसाईट आहे, वेबसाईट बघून घ्या कोणती आहे ती. वेबसाईटनुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर एवढे त्यांची व्हॅकन्सीमध्ये हे इन्क्लूड केलेले आहे त्यांनी. आणि हे त्यांचे काही पॉईंट्स आहेत ते मी ॲड करून टाकते. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज नाही का त्यांनी
फी सांगितली आहे 100, 200, 300 कॅटेगरी वाईज आपल्याला फीस द्यायची आहे त्यांना. आपण हे नाही का ऑफलाईन आहे ह्याच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. नंतर ते मेरिट लिस्टमध्ये आपल्याला टाकणार आहेत की आपले पर्सेंटेज वाईज ते मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर लागू शकतो. अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. ह्याच्यानंतर शेवटी आपल्याला त्यांनी पेमेंटचं पण सांगितलेलं आहे. यामध्ये जर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ह्या स्कॅनरवरती आपण पेमेंट करायचं ऑनलाईन स्कॅनरवरती पेमेंट करून त्यांना स्लिपची जी प्रिंट काढून आपण अटॅच करून द्यायचे. त्यांनी हा कीवर्ड सेट दिलेला आहे ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ही आपली आजची वॅकेन्सी होती. अशीच वॅकेन्सी आपले बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.